हॅलो एव्हरीवन. सो गुड मॉर्निंग सगळ्यांना. आज सकाळ सकाळी मस्त त्यांचे शूज धुवून घेतले आणि मग माझे डोअरमॅट पण धुवून घेतले. जी सुकलेली ती काढून घेतली आणि डोअरवर लावून घेतली. त्यानंतर काल मी फ्रूट्स आणि थोडेफार भाज्या आणलेल्या त्या मस्तपैकी बास्केटमध्ये अरेंज करून घेतले आणि काही काही जे फ्रीजमध्ये ठेवायचे होते ते पण फ्रीजमध्ये ठेवून घेतले. लसूण पण खूप छान भेटलेले, मस्त होते ते. मग बाकी फ्रीज लावून मग मस्त कामावरून बसलेले, तितक्यात मला ही माझी सोनपरी दिसली. मग ते तर मस्त तिला ग्रूम करत होती स्वतःची स्वतः. बघा कशी बघते ती माझी सोनपरी. मग तिला जरा लाडवलं, थोडी खेळली तिच्यासोबत. त्यानंतर मला खाली जायचं होतं. माझा कालचा थोडाफार पसारा पडलेला, तो आवरून मस्तपैकी निघाली मी तिकडनं. मला थोडं सामान घरी न्यायचं होतं, कारण की मी आज विचार केलेला की थोडं स्वतःचा सेल्फ केअर करावा, क्लीनअप वगैरे करावा. मग त्यासाठी मग मी थोडंसं सामान घेतलं आणि घरी निघाली. घरी येऊन बघितलं तर ही माझी महाराणी मस्तपैकी झोपलेली. मग दूध तापवून घेतला आणि मस्तपैकी चहा बनवला गरमागरम आणि चहा घेऊन बाहेर येऊन थांबली. चहा गार होतोय तोपर्यंत मस्तपैकी विचार केला नोज स्ट्रीप लावून घ्यावी. मग ती लावून घेतली. मी डॉक्टर राशेलचं यूज करते. त्याचे रिव्ह्यू पण खूप छान आहेत आणि रिझल्ट पण खूप छान आहे. मग ते लावून मला रेस्ट करायचं होतं 10 मिनटं नोजवर. मग त्यामुळे मग मी मस्तपैकी बसली, थोडेफार रील्स स्क्रोल केले आणि मग ते सेट होऊन दिलं. त्यानंतर मी थोडंफार आवरून संध्याकाळी चेंज करून घेतलं. मग मी त्यांना घरभर शोधत होते. बघितलं तर ते बाहेर होते मस्त त्यांच्या मित्राशी गप्पा मारत. मग आज अंगारकी चतुर्थी, त्या निमित्ताने मस्तपैकी छान साफसफाई करून दिवाबत्ती वगैरे करून घेतली. पूर्ण घरभर मस्त अगरबत्ती, धूप आणि कापूर लावून घेतला. मस्त आपल्या तुळशी वृंदावनमध्ये पण अगरबत्ती लावली आणि घराबाहेर पण लावून घेतली. मग त्यांनी पण दिवाबत्ती करून घेतली, हात जोडून घेतले देवासमोर आणि मग आम्हाला थोडं कामानिमित्ताने नेऱ्याला जायचं होतं दोघांना पण. मग आम्ही निघालो. छोटंसंच काम होतं. मग ते आवरून मग येता येता थोडं फार खाऊ पण आणला. खाऊ आणणं पण गरजेचं आहे ना. मग संध्याकाळ रात्री आल्यावरती मला एक ऑर्डर होती लेट नाईट. मग सगळं घरातलं आवरून मी गेलेली. आजच्यासाठी एवढंच. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.